नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। माहीममध्ये आज अमित ठाकरेंची रॅली होणार आहे। दुपारी 3 नंतर सुरू होणारी रॅली ही साई सुंदर नगर ते शिवतीर्थपर्यंत काढली जाणार आहे। अमित ठाकरेंच्या रॅलीमध्ये राज ठाकरे सहभागी होणार आहेत। उद्या राज ठाकरे यांचा मुंबईमध्ये रोड शो होणार आहे। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये नवनीत राणांच्या प्रचार सभेमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं। नवनीत राणांच्या अंगावर खुर्च्या फेकल्याची माहिती आहे। खुर्च्या फेकत असताना नवनीत राणा या थोडक्यात बचावल्या। मला मारहाण करत शिवीगाळ करण्यात आली असा आरोप राणांनी केलाय। पोलीस सुरक्षा रक्षकाला मारहाण झाल्याचाही राणांचा आरोप आहे। कालच्या राड्याप्रकरणी 42 जणांवर गुन्हा दाखल झालाय, तर 4 जणांना अटक करण्यात आली आहे। काय नेमकं कालच्या सभेमध्ये घडलं, काय सांगणार? खूप विचित्र प्रकार घडलं ना, एक्सपेक्टेड काहीच नव्हतं असं। हा पूर्ण अमरावतीमध्ये जेवढेही लोक राहतात ते सगळे माझे परिवार म्हणून मी घेऊन चालते। पण जेव्हा मी भाषण करत होती, दूर जे शेवटचा टोक होता तिथून हुटिंग होत होती आणि मला स्पष्ट जसं आपल्याला दिसते की विरोधक काहीतरी तिथून प्रकार करून राहिले, तर मी त्यांना तिथून इशारा केला। तिथून त्यांनी जोरात जोरात अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर, आम्ही अल्लाचे लोक आहे, या पद्धतीने जेव्हा त्यांनी हुटिंग सुरू केली तर मी खूप प्रेमाने त्यांना हात असं दाखवून शांत राहा म्हणजे असं इशारा देऊन सांगितलं की शांत राहा बा, काहीच करू नका। मी खाली आल्यानंतरही महिलांसोबत बोलत होती। बरेचसे आमचे हँडिकॅप लोक होते, अपंग लोक त्या कार्यक्रमामध्ये, ऑलमोस्ट 250 लोक, 250 लोक त्या कार्यक्रमामध्ये अपंग लोक होते जे आम्हाला समर्थन करायला आले होते। तिथे मी याच्यासाठी एवढी शांततेने घेत होते की बा, काही जर वेगळा प्रकार झाला तर त्यांची जीवाला धोका आहे, त्यांना दुखापत होऊ शकते। म्हणून मी त्यांना प्रेमाने सांगत होती, भैया कुछ मत बोलो, हे शब्द आहे माझे, भैया कुछ मत करो। ते त्यांनी म्हटलं तुला देख लेंगे, हम अल्लाह के विचारों पे चलने वाले लोग हैं, हम ऐसे हैं, तेरे को काट देंगे वैसे। मैंने बोला ज्यादा बोलो मत, हमको कुछ नहीं करना है, हम शांति से अपना प्रचार कर रहे हैं। एवढा बोलण्या बरोबर त्यांनी खुर्च्या उचलल्या आणि जे धडाधड फेकणं सुरू केल्या। आमचे अजय देशमुख जिल्हा अध्यक्ष, त्यांचा पूर्ण डोळा फुटताना वाचला, पूर्ण इथून कटलेला आहे। एक व्यक्ती त्यांना समजवला गेलं, त्यांचा हात इथे ब्लेड मारला, प्री प्लॅनिंग होता, ते स्पष्ट दिसत होता। कारण की ब्लेड कुठून येईन, चाकू कुठून येईन, दंडे कुठून येईन, मला काही झालं तर मला चालते, पण माझे कार्यकर्त्यांना मरून नाही देणार मी। आणि माझ्या डोळ्यासमोर त्यांना मारून राहिले तर मी कशी पाहणार आहे ॲज अ लीडर? मी नाही पाहू शकत। म्हणून मी त्या गेली आणि ते 40-50 लोक होते आणि एकटी मी बाई होती त्या मैदानात। रात्री 10:30-11 वाजता मी गेली त्यांना सांगायला की पहिले तुम्ही इथून निघा, तुम्ही निघाले नाही तर तुम्हाला तुमच्याच भाषेत उत्तर भेटणार आहे। कारण एवढा मारताना आणि कोणाला जीव घेण्यापर्यंत जर लीडरनी पाहिलं तर आम्हाला राजकारणामध्ये राहण्याचे काही अधिकार नाही। कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।